हप्त्याच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे। बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं, काही लोक म्हणायला लागले आता बघा या भाजपवाल्यांच्या 137 जागा आल्या, आता हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण लाडक्या बहिणींनो 1 वर्ष पूर्ण लागला। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे। बंधू भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं, काही लोक म्हणायला लागले आता बघा या भाजपवाल्यांच्या 137 जागा आल्या, आता हे पहिलं काम काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। पण लाडक्या बहिणींनो 1 वर्ष पूर्ण झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही। पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव, कैलास भाऊ, तुम्हाला सगळ्यांना आहे, महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे, महापौर आपला होणार आहे, महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा। आता लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू झालाय, महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी तयार झाले आहेत, या वर्षी 1 कोटी पर्यंत तो आकडा जाईल। मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे, 1 कोटी मध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दीदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे। उमेद मॉलच्या माध्यमातून केंद्रावर जाल, इकडे तिकडे काही पाहू नका, जिथे बटन दिसेल कमळाची ती बटन दाबा। आम्हाला ती घरं देता आली नाही, याचं कारण असं झालं, आमच्या लक्षात आलं झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत आणि झोपडीत राहणारा यापुढे आपल्याला पाहायचा नाही, सगळ्यांना त्यांचं पक्क घर आपल्याला द्यायचं आहे। बंधू भगिनींनो, मोदीजींनी अमृत सारखी योजना आणल्यामुळेच आज आपण पाहू शकतो जालना सारख्या शहराला पिण्याच्या पाण्याकरता किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला। रावसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा देखील काढला, सातत्याने या ठिकाणी शहरांवर अन्याय होत होते, पण मागच्या काळामध्ये 125 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही आपण त्या ठिकाणी मंजूर केलं। 9 पैकी 8 जलकुंभ झाले, 75 कोटी रुपयाची कामं अजून 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील। आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू। आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये ज्या वेळी नळ उघडेल त्यावेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। नमस्कार मित्रांनो, आजपासून लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस साहेब आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घोषणा करतील, त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण लिंक टाकलेली आहे। व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल प्रसिद्ध होईल।